नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील 12 जून 2025ला झालेला शिफ्ट 2चा पेपर आज आपल्याला बघायचा आहे. पहिला प्रश्न, ब्रिटिश राजवटीत भारतासाठी खालीलपैकी कोणते अंतिम अपील न्यायालय होते? उत्तर, लंडनमधील प्रिव्ही काउन्सिल. द फ्लाइंग अप्सरा पेंटिंग खालीलपैकी कोणत्या लेणीतील उत्कृष्ट नमुना आहे? उत्तर, अजिंठा. जानेवारी 2025मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक कुठे झाली? उत्तर, दावोस, स्वित्झर्लंड. एक देव एक जात ही घोषणा कोणत्या सुधारकाने केली? उत्तर, ज्योतिबा फुले. हडप्पाचे सील मुख्यतः खालीलपैकी कोणत्यापासून बनवले गेले? उत्तर, स्टिटाईट. आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार 2030पर्यंत भारतातील किती टक्के लोकसंख्या शहरी भागात राहण्याची अपेक्षा आहे? उत्तर, 40%. नर्मदा नदीच्या उत्तरेस असलेल्या प्रदेशाला काय म्हणतात? उत्तर, मध्य हायलँड्स. भारत सरकारचा कोणता कार्यक्रम लाभार्थी ओळखण्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि जाती गणना डेटा वापरतो? उत्तर, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. जानेवारी 2025मध्ये कोणत्या देशाने G7चे अध्यक्षपद स्वीकारले? उत्तर, कॅनडा. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी केव्हा लिहिले होते? उत्तर, पहिले शतक इसवी सन. केंद्रीय जल आयोगाने डॅश डॅश यांच्या संयुक्त विद्यमाने हिमालयन नदी खोऱ्यातील हिम वितळण्याचा अंदाज हे काम हाती घेतले आहे? उत्तर, नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर. विंडोज XPमध्ये कोणता घटक वापरकर्त्यांना सॉफ्टवेअर प्रोग्राम आणि ॲप्लिकेशन्स उघडण्यासाठी आणि ॲक्सेस करण्यासाठी ग्राफिकल इंटरफेस प्रदान करतो? उत्तर, स्टार्ट मेनू. मार्च 2025मध्ये 2028 पॅरालिम्पिकच्या तयारीला चालना देण्यासाठी जगातील पहिल्या हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटरची जागा म्हणून कोणत्या प्रदेशाची घोषणा करण्यात आली? उत्तर, लेह लडाख. नीती आयोगाच्या मते 2013-14 ते 2022-23 या कालावधीत भारतातील गरिबीच्या मुख्य गणना प्रमाणामध्ये किती घट झाली? उत्तर, 29.17% ते 11.28%. प्रसिद्ध त्रिमूर्ती शिल्प खालीलपैकी कोणत्या गुहेत आहे? उत्तर, एलिफंटा लेणी. खालीलपैकी कोणते बंदर पश्चिम तटीय मैदानात आहे? उत्तर, मंगलोर. मार्च 2025मध्ये भारताने कोणत्या घटनेला प्रतिसाद म्हणून ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले? उत्तर, म्यानमारमध्ये विनाशकारी भूकंप. सहकारी संस्था प्रामुख्याने खालीलपैकी कोणास जबाबदार असतात? उत्तर, सहकारी संस्था सदस्य. यापैकी भारतातील सर्वात पश्चिमेकडील लोकवस्ती असलेले गाव कोणते आहे? उत्तर, घुवार मोटा. सेरोलॉजिकल पद्धतीद्वारे कोणत्या जीवाणूजन्य रोगाची विशेषतः पुष्टी केली जाते? उत्तर, टायफॉइड. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही मुलाला कारखान्यात, खाणीत किंवा धोकादायक व्यवसायात काम करण्यापासून प्रतिबंधित करते? उत्तर, कलम 24. विंडोजच्या कोणत्या आवृत्तीने स्टार्ट मेनू सादर केला? उत्तर, विंडोज 95.
2026साठी नियोजित केलेले समुद्रयान खालीलपैकी कोणते आहे? उत्तर: शास्त्रज्ञांना 6000 मीटर पाण्याखाली पाठवत आहे. संगणक प्रणालीमध्ये डॉक्युमेंटवर काम करताना Ctrl+S दाबल्यास काय होते? उत्तर: वर्तमान दस्तऐवज जतन करते. चलनविषयक धोरण समिती 2025ने तरलता समायोजन सुविधा अंतर्गत पॉलिसी रेपो दरात 25 आधार अंकांनी तत्काळ प्रभावाने पर्यंत घट केली. उत्तर: 6%. सुभाषचंद्र बोस यांच्या 128व्या जयंतीनिमित्त जानेवारी 2025मध्ये आयोजित पराक्रम दिवसाचा मध्यवर्ती उत्सव कोठे होता? उत्तर: बाराबती किल्ला, कटक, ओडिशा. MS PowerPoint टेम्पलेट सेव्ह करण्यासाठी कोणते फाईल फॉर्मॅट वापरले जाते? उत्तर: .potx. सेल्सिअस स्केलवर पाण्याच्या तिप्पट बिंदूचे तापमान किती असते? उत्तर: 0.01 डिग्री सेल्सिअस. युनिसेफद्वारे 15 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत 2024चा प्रादेशिक जागतिक बालदिन कोठे साजरा करण्यात आला? उत्तर: व्हिक्टोरिया फॉल्स, झिम्बाब्वे. कलकत्ता आणि बॉम्बे महानगरपालिका कधी स्थापन झाल्या? उत्तर: 1726. भारतीय संसदेत अनुच्छेद 4(2) नुसार अनुच्छेद 2 आणि 3 अंतर्गत कायदे करण्यासाठी कोणत्या प्रकारचे बहुमत आवश्यक आहे? उत्तर: साधे बहुमत. खालीलपैकी कोणता लिंग असमानता निर्देशांक द्वारे मोजला जाणारा परिमाण नाही? उत्तर: स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा वापर. कोणत्या परिस्थितीत भारताचे राष्ट्रपती लोकसभेची सामान्य मुदत संपण्यापूर्वी विसर्जित करू शकतात? उत्तर: पंतप्रधानांच्या शिफारसीनुसार. ब्रिटिश राजवटीत भारताच्या आर्थिक शोषणावर प्रकाश टाकणारा संपत्तीचा निचरा सिद्धांत कोणाकडून ठळकपणे मांडण्यात आला? उत्तर: दादाभाई नौरोजी. विंडोज OS मध्ये खालीलपैकी कोणती क्रिया रिसायकल बिनमध्ये फाईल न पाठवता कायमची हटवेल? उत्तर: Shift+Delete दाबा. पाल्क स्ट्रीट भारताला खालीलपैकी कोणत्या देशापासून वेगळे करते? उत्तर: श्रीलंका. जानेवारी 2025मध्ये कोणत्या चित्रपट निर्मात्याला सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मिळाला? उत्तर: अपर्णा सेन. जेव्हा एखादी सामग्री सुपरकंडक्टिंग बनते आणि मेइसनर प्रभाव अनुभवते तेव्हा चुंबकीय क्षेत्राचे काय होते? उत्तर: सामग्रीच्या आतील भागातून चुंबकीय क्षेत्र पूर्णपणे निष्कासित केले जातात. ऑक्टोबर 2024मध्ये मध्यस्थी कायदा 2023 लागू झाला. या कायद्याने सादर केलेले मुख्य वैशिष्ट्य काय आहे? उत्तर: ते मध्यस्थी आणि सलोख्याची जागा घेते आणि मध्यस्थी ही एकमेव विवाद निराकरण पद्धत आहे. - 2024च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. सर्वात जास्त फरकाने निवडून जिंकणारा उमेदवार भाजपचा आहे. 2. परवेश वर्मा यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री म्हणून निवडून आले. 3. या निवडणुकीत आम आदमी पार्टीने 22 जागा मिळवल्या. 4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जागांची संख्या सुधारली आहे. उत्तर: फक्त 2 आणि 3. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे.
या सर्व प्रश्नांची PDF टेलिग्राम चॅनलला शेअर केली जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.